नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असे मटार कोबीची भाजी कशी करायची ते पाहूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी ते कढईत तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकायची. आणि आता जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा. तर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे लसूण थोडासा परतून झालेला आहे. आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या. पाव चमचा हिंग आणि आता थोडासा कढीपत्ता टाकायचा. आता 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आता हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर आता हे 1 मिनिटभर छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये मटार टाकायचे. तर इथे 1 वाटी मटार घेतलेला आहे. आणि आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मटारही छान असा परतलेला आहे. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं. पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा सांबार मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. आता हे परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकायचा आहे. तर इथे कोबी मी खिसणीने खिसून घेतलेला आहे. आणि आता हा कोबी व्यवस्थित या मसाल्यात मिक्स करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने कोबी छान असा मिक्स करून झालेला आहे. आता यावर झाकण ठेवून त्या झाकणात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यामुळे कोबी करपत नाही. आता कोबी मध्यम आचेवर 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचा. तर इथे 20 मिनटं झालेले आहेत. आता कोबी शिजलाय का ते चेक करूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता कोबी मस्त असा झालेला आहे आणि करपला सुद्धा नाही. तर इथे कोबी छान असा शिजलेला आहे आणि यातला वाटाणा सुद्धा छान शिजलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. आणि ते मस्त आपली ही मटार कोबीची भाजी तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.